नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. ड्रीम पॅलेस बँक्वेट हॉलमध्ये मी अदिती आणि मयुरेशच्या लग्नाला आली. थोडं लग्नाला यायला लेटच झालंय, मुहूर्त चुकलेला आहे. ऑफिसचं कामावरून आली आहे रिसेप्शनला. गणपती बाप्पा मोरया. कालच्या हळदीचे सगळे मेंबर इथे लग्नाला आलेले आहेत. फेटे वगैरे बांधलेले आहे. मग प्रकाशने फेटा, तू का नाही विलास फेटा बांधला? हा बघ, मी तुला कट नाही करू शकत. हा, तुम्ही सगळे जेवलात ना मला टाकून? अगं ए आज वहिनी नाही आहे तर तुझा आवाज वाढलाय आज. वहिनी नाही आहे तर ठीक आहे, हरकत नाही. आज आम्ही ऐकून घेतो, नाही तर तुला बोलायचा चान्स जरा कमीच मिळतो. तुमचं जेवण झालंय म्हणजे? कुठे वरती आहे? मी जाऊन येते. मग मी माझ्यावर कुणीतरी चला यार जेवायला. हे मुलं मुलं चल जेवायला. मी जेवून येते पटकन, मला अर्ध्या तासात जायचंय. ही आहे साधनाची आई, माझ्या काकू. मी जे नेहमी स्वामींच्या फोटोचं नवीन जे फोटोज टाकते, त्यांच्या फोटोला घरी असलेल्या फोटोला त्या दर गुरुवारी पेंटिंग करतात. मी माझ्या स्टेटसला, इन्स्टाला आणि यूट्यूब चॅनलला जे स्वामींचे पेंट केलेले जे फोटो टाकते तर ते ह्या काकू करतात. दर गुरुवारी वेगवेगळं करतात. तर मी म्हणजे मला खूप आवडतं आणि बऱ्याच कमेंट्स पण येतात मला त्याबाबत. तर त्या मला काकूंपर्यंत पोहोचवता येत नाही, तर आज भेटलेत त्या. तर त्यांना सांगते की यूट्यूबला पण खूप लोकांनी मला विचारलं की हे पेंटिंग कोण करतं, इन्स्टाला पण विचारलं, स्टेटसला तर नेहमीच विचारतात. तर ह्या आहेत त्या काकू. थँक्यू सो मच. नाव सांगा ना. माझं नाव सुवर्णा अशोक मोहिदेकर. हां, आणि तुम्ही तुमच्या शालेय जीवनात चित्रकला वगैरे स्पर्धा जिंकलेल्या आहेत ना? भरपूर बक्षिसं मिळाली. बक्षिसं पण त्यांना भरपूर मिळालेली आहेत. तर आत्ता त्या त्यांचा छंद जोपासतायत. तर मी 50 वर्षानंतर पेंटिंग करते आता. हां, आता त्या 50 वर्षानंतर पेंटिंग करतायत. तर मी नेहमीच टाकत जाईन, तर तुम्ही सुद्धा त्यांना प्रोत्साहन द्या. थँक्यू सो मच. धन्यवाद. उल्हास, तू जेवलास? अरे मग काय तू पण जेवली? अरे काय सुंदर दिसते तू, मस्त. वा वा वा, छान छान. मी उशीर आले, लग्नाला वगैरे नव्हते, मुहूर्ताला आले आणि आल्या जेवायला बसले. म्हणजे कसं सिस्टमॅटिक खाली ना. ते सगळेजण म्हणाले जा जा जा, पहिला ते जेवायला जा. येस, ते बोलले सगळेजण जेवायला जा जेवायला जा. आम्ही लगेच आले. म्हणलं उल्हास कुठे आहे, तू कुठे आहेस विचारलं सगळ्यांना मी. हां, तो चला जेवून घेऊया ना आता. मस्त जरा जेवणाचं दाल राईस घ्यायचं बाकी आहे. छान आहे आणि टेस्टी पण आहे जेवण, मस्त आहे. मी एकदम उशिरा आली आहे. लाईनीत उभं न राहता माझे सगळे फ्रेंड्सनी रांग लावली होती, नंबर लावला होता आणि आता मी मध्येच घुसले. मागचे पुढचे सगळे आता मला ओरडतात, ते मध्ये घुसले. तर प्रकाश, तू आता व्लॉग मध्ये आहेस माझ्या खूप.
हे काय आहे बघ घेतलं नाही मग पुढे तुझं काय पण नाही हे नको रे. असे सगळे नातेवाईक माझे मित्र मैत्रिणी हा लग्न सोहळा असा संपन्न होत आहे आणि मीट यस्टरडेज डान्सर थँक्यू माय न्यू सबस्क्रायबर आणि अदितीची काकू आहे आणि यांच्या हातचं आम्ही केळवणाला पावभाजी वगैरे खाल्ली होती. खूपदा त्यांच्या हातच्या डिशेस खाल्ल्यात. खूप छान स्वयंपाक करतात. ऑर्डर पण घेता एक्सेप्ट नॉन व्हेज. ओके ओके व्हेज. मला कोणालाही वाटलं तर मी त्यांचं फोन नंबर आणि त्यांचं नाव माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहीन तर प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. हा उल्हास हा यजमानी आहे. सगळं लग्नाची सगळा एवढा भार त्याने उचललेला आहे तर तो एक व्हिडिओ शॉट नक्कीच डिझर्व करतो. हा ना उल्हास. भाचीचं लग्न झालं फायनली. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली व्लॉग. थँक्यू.